वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 20 महिलोन्नती। श्री गुरुदेवाय नमः। ग्रामोन्नतीचा पाया शिक्षण, उद्याचे राष्ट्र आजचे संतान, यासाठी आदर्श पाहिजेत गुरुजन। राष्ट्र निर्माते विद्या गुरुहुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासोनी तिचे संस्कार। बालकावरी जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उद्धरी, ऐसी वर्णिली मातेची थोरी। शेकडो गुरुहुनी मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन। स्त्रीच्या तेजावरीच पुरुषाचे मोठेपण, ऐसे आहे म्हणती जरी बाप तैसा लेक। परिमाऊलीचे महत्व अधिक, मातृशक्तीनेची वाढती सकळिक। मुले चारित्र्याने पुरुष सर्व काही करी, परी बांधला राहे घराबाहेरी। सर्व विचार घेऊनी आचरी, तरीच शांती त्यासही लाभे। उत्तम महिला हेची करी, आपुले घर ब्रिदासह सावरी। मुलबाळ आदर्श करी, वरी प्रेमळपण सर्वांशी। याच गुणे मातृदेवो भव, वेदाने आरंभीच केला गौरव। नररत्नांची खाण अपूर्व, मातृजाती म्हणोनिया। प्रल्हादाची कयाधू आई, छत्रपतींची जिजाबाई। कौसल्या देवकी आदी सर्वही, वंदिल्या ग्रंथी। काही पुराणे सांगितली दीक्षा, करावी स्त्री जातीची उपेक्षा। ती होती साधनाची शिक्षा, सर्वतोपरी। वियोगाने वैराग्य दृढ करावे, मन इंद्रिय सुखातुनी परतवावे। म्हणून विषय प्रवृत्तीचे गोडवे, निषेधिले त्यात वैराग्यात्न कथिले दोष विरोधा। नसली साधनात आपदा, कीर्तीत नसली काही निंदा, तरी पूर्ण नोहे साधन। म्हणून इंद्रिय विषय दोष दर्शन, देहाचे नश्वरत्व ओंगळपण। हे वैराग्यार्थ केले कथन, व्यक्तिनिंदा नव्हेती। जेथे जेथे मन मोहुनी धावे, तेथुनी त्यास परतोनी लावावे। लहान मुला परी सांगावे, छी छी ऐसे म्हणोनी। हे पुरुषास कथिले स्त्रियेसाठी, तोची भाव पुरुषाविषयी तिचे पोटी। तेथे कवणाची तुच्छता मोठी, छी छी विषयाशी शास्त्र म्हणे। परी छी छी नेहमीच म्हटले, तरी पालन पोषणची बिघडले। संसार चक्रची थांबोनी गेले, त्यातूनही फुटती हीन मार्ग। म्हणून विधीने सेवन उचित बोलिले, महिले विण विश्वन चाले। काय होते पुरुषाने केले, अभद्र झाले घर सारे। घरचा उत्तम कामधंदा, हे महिलेचेची लक्षण सदा। आलिया गेलियासी आपदा, महिला नसता न वाटे। खस्ता सोसोनी परिचर्या, प्रेमळपणे बारीक कार्या। करुण जाणती उत्तम भार्या, न कंटाळता काळजीने। पुरुष हृदया ना कळे जेवढे, स्त्रियांचे समजणे तितुके गाढे। तियेच्या भावना गंगेचे पवाडे, वर्णिले न जाती माझ्याने। सर्वांगीण एकतानता, तिजसीच घडे एकात्मता। जे जे ठरविल ते सर्वथा, करोनी सोडील माऊली ती। जगात असती नाना जीव, सकळास जाहीर त्यांचा भाव। परी मायाळूपणाचा गौरव, माऊली सरिसा नाही। देवाने निर्मिली ही क्षिती, तिचे उदरी खाणी किती। परी माऊली जैसी प्रेमळ दीप्ती, कोठेच नाही। माऊलीचे स्वभाव कर्म, तोची जगी म्हणविला मानव धर्म। माऊलीचे उत्कट प्रेम, म्हणूनच देव प्रिय लोका।
संती माऊलीचे रूप धरिले, तरीच ते देवपणासी पावले. नाना साधने करोनी फिरले, त्यांना न गवसले देवरूप. ते हे स्वतः सिद्ध माऊलीपण, स्त्रिये अंगी सहजची घडण. त्यांचा विकास करावया पूर्ण, उत्तम शिक्षण पाहिजे. स्त्री दक्षता विचित्रची आहे, तेथे माणसाचे लक्षण जाये. तेवढे शिक्षण मुळा बाळास ये, तरीच सोय संसाराची. पुरुष आहे पिंडवर्णी, स्त्री आहे दक्ष कारुणी. दोघांचे स्वभाव मिळता क्षणी, होय मेदिनी वैकुंठची. उत्तम पुरुषास हवे उत्तम नारी, तरी त्यांचा संसार स्वर्गापरी. पुरुषाहुनी काकण भरी, महिला वरीच राहतसे. जेव्हा पुरुष होय चिंतातूर, तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार. हे मी पाहिले घरी अपार, प्रसंग येता जाण्याचे. निरीक्षोनी जी जी घरे पाहिली, तेथे समरसता अनुभवा आली. चातुर्य लक्षणे अधिक दिसली, महिलान माझी. मानवी स्वभावाचे अनुमान, प्रसंग पाहुनी अवधान. पुढील काळाचे अनुसंधान, स्त्रियांचे ठाई. स्त्रीलाच भक्ती, स्त्रीलाच ज्ञान, तिलाच संयम शहाणपण. तिच्यानेच हालती वाटे संपूर्ण, संसार चक्रे. म्हणजे पुरुषाचे काहीच नाही, ऐसे म्हणणे नोहे काही. सहज स्वभावाची रचनाचीही, विशद करोनी सांगितली. हे सर्व जरी सांगितले, तरी त्यात भावनेनेची रंग भरले. कारण मी नाही अनुभवले, सुख दुःख संसाराचे. माझा संसार विश्व आहे, सर्व स्त्री पुरुष बाप माये. व्यवहार दृष्टीने समजून काय, पाहिजे ते बोललो. परी यातून एकची घ्यावे, स्त्रियेसी कोठे अवेरावे. कोठे माऊली म्हणून पाय धरावे, ओळखावे हे तारतम्य. कोठे वागवावे मित्र भावे, कोठे देवी म्हणून पूजावे. कोठे वैरणी सारखे बघावे, स्थलकाल पात्र भेदाने. हे ज्या पुरुषांना नाही कळले, ते जरी राणी वनी पळाले. तरी काय होते केले, सोंग ऐसे वरपंगी. ते जिकडे जातील तिकडे, स्त्रीची आहे मागे पुढे. अंतरी बाहेरी प्रवृत्तीचे वेढे, जीवा पाडे पडले हे. केवळ आपल्या वृत्तीकरिता, केली स्त्री निंदा तत्वता. तेथे माऊलीपणाची माथा, दोष देता पाप लागे. म्हणून वैराग्य स्त्री अवेरिली, त्यांनी विवेके साधना केली. त्यापुढे त्यांनीच संबोधिली वंदिली, माऊली तीस म्हणून. परी हे एकांगीपणे ओळखती, स्त्रियांची अनास्था करीती. यानेच झाली घोर दुर्गती, समाज जीवनाची. हीन दुबळे केले स्त्री समाजा, तैसीच पुढे वाढली प्रजा. म्हणती स्त्री जात तेवढी पशुच समजा, पाशवी झाले जगसारे. कोणी भोग वस्तू समजोनी भली, सजवोनी ठेविली नुसती बाहुली. त्याने घरोघरी शिरला कली, अबला बनली मायभूमी. म्हणती स्त्री ही गुलामची असते, तिला हक्क नाही त उद्धाराया पुरते. हे म्हणणे शोभेना शहाण्या ते, स्वार्थांधतेचे. म्हणती स्त्री ही कार्यात धोंड, म्हणून तिच्या प्रगतीत पाडावा खंड. ऐशा परी जानोनी वाढविती दगड, मार्गी आपुल्या. वास्तविक दोन्ही संस्कारे जन्मती, आपल्या प्रयत्नेच उन्नत होती. शेवटी उद्धार ही तिच्याच हाती, असे तियेचा. काय देवे देवता भिन्न केल्या, ऋषीपत्न्या नव्हत्या सांभाळिल्या. काय महिलात साध्वी नाही झाल्या, पहा पुराणी मागच्या. काय स्त्रियांनी नाही लिहिले वेद, नाही केला ब्रह्मवाद.
नाना विद्या कला भेद यात प्रवीण कितीतरी. काय स्त्रियांनी युद्ध नाही केले, पती पुत्रा नाही प्रोत्साहन दिले. काय स्त्रियांनी प्राण नाही अर्पिले, ब्रिदासाठी. हजारो स्त्रिया फुलाहुनी नाजूक, ब्रिदासाठी जाहल्या राख. त्यांचे करावे तेवढे कौतुक, थोडेची आहे. स्त्रियेसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिनी नाही. स्त्रियेसारखी मुलायम नाही, आणि कठोर रणचंडिका. परी तिचे लक्ष कोणीकडे न्यावे, काय संस्कार तिच्यात भरावे. काय शिकवोनी तयार करावे, हे आहे संगती हाती. संगती विषयासक्तीची असली, तरी वेडी बावरी स्त्री बनली. तिच्यात वैराग्य उर्मी भरली, तरी न गवसे गुंडासही. प्राण देईल आपुल्या हाते, परिभ्रष्ट न होईल लोभे भयते. ऐसे विचारची पाहिजे तेथे, बिंबविले धीर पुरुषे. त्यासाठी तिला तैसेची ठेवावे, सुसंगती द्यावी आणि शिकवावे. नाते गोते सर्व तैसेची राखावे, स्त्रीचे प्रती. अगदी मूल वयापासोनी, उत्तम चाली रीतीची राहणी. कारी चपल सावध जीवनी, शिक्षण देऊनी करावी. काही मुली शक्ती शिक्षण घेती, मुलांपेक्षाही धीट असती. नाही गुंडांचीही छाती, हात घालील त्यांचेवरी. तेथे कासयासी पडदा, परावलंबनाची आपदा. आत्मसामर्थ्यानेच सदा, स्त्रिया मर्दिती असुरांना. परी इकडे करोनी दुर्लक्ष, आपला राखोनी वरपक्ष. लोक स्त्रियांचे जीवन वृक्ष, करोनी ठेविती स्वार्थाने. काही लग्न होता गुंतविती घरी, नसे बोलण्याची ही उजागरी. चूल आणि मूल हीच चाकरी, सांगती तिज. काही घरातची कोंडून ठेविती, बिचारीला जगची नसे जन्मजाती. जरा दिसली सूर्याप्रती, मारुनी करती सरळ तिला. मुलीने सदा लपोनी राहावे, मुलाने गावी राग रंग पहावे. ऐसे हे दृष्ट रिवाज ठेवावे, न वाटती आम्हा. अरे तुझ्याहुनी ती उत्तम वागते, समाजी उत्तम भाषण देते. तुलाही शहाणपण शिकवू जाणते, मग ती मागे कशाने. ऐसे असता दाबून ठेवावे, हे आजच्या युगी शोभा न पावे. जेथे समान हक्क असती बरवे, वर वधूंना. ईश्वरानेची निर्मिले हे सूत्र, दोन्ही ठेवावेत समान पवित्र. मुलांनीच काय केले सर्वत्र, रहाया पुढे जगा माझी. वेगळे नियम प्रतिष्ठे संबंधी, विधवा होता विवाह बंदी. निर्वाहाचीही नाही संधी, ही भेद बुद्धी कशासाठी. काही स्त्रिया विधवा होती, केश काढून विद्रूप करीती. त्याने कैसी साधे संन्यास वृत्ती, मला नसे ठावे हे. आपुला झाकोनी दुबळेपणा, करावी दुसऱ्याची विटंबना. हा तो आहे दृष्टपणा, अमानुष जैसा. संन्यास घेणे असेल विधवेला, तरी वनी आश्रमी ठेवावे तिला. सेवा शिबिरी अभ्यास केला, पाहिजे तिने स्वइच्छे. आपण खावे ल्यावे साजिरे, तिला जन्मवरी दुःखांचे भारे. याहुनी तिचे मरण बरे, होते पती चिते माझी. तिने वृत्तीने रहावे उदास, करावा परमार्थाचा अभ्यास. विद्रूप करोणी आपणास, काय फायदा समजेना. विधवेसी मानावे अभद्र, मुलगी जन्मता दळभद्र. वय वाढता समजावी शूद्र, हा तो दृष्टपणा समाजाचा. जैसा पुरुष राहे ब्रह्मचारी, तैसी स्त्री ही असू शकते कुमारी. अधिकाराची उणीव सारी, घालविली पाहिजे. स्त्री जातीस संतती नियम बेडी, परिपुरुषास नाही बेरडी.
हे म्हणणे नवे अविचारी खोडी वाटते मज. नियमन असावे ते सर्वांशी, अभ्यास द्यावा दोघांशी, विशाल करावे विचार शक्तीशी, देश क्लेश समजावुनी. समाजी जो पुरुषांशी आदर, तैसाची महिलांशी असावा व्यवहार, किंबहुना अधिक त्यांचा विचार झाला पाहिजे समाजी. येथेच समाजाचे चुकले, एकास उचलोनी दुसऱ्यास दाबले, याचे कटू फळ भोगणे आले कितीतरी स्थानी. परी लक्ष नाही आज तिकडे, नाहीत मुली बाळींना उत्तम धडे, कुरण वाढू द्यावे ढोरांसाठी पुढे, तैसे झाले समाजाचे. यास पाहिजे आता वळविले, ठिकठिकाणी शिक्षण दिले, मुली महिलांचे जीवन जागविले, तरीच जगले गाव राज्य. शहाण्यांनी हे विसरू नये, गावी सर्वांची करावी सोय, जेणे पुरुषांचे तैसेची स्त्रियांचे होय उत्थान आता. तरीच ग्राम शोभू लागे, पुरुष नारी दोन्ही विभागे, जेणे स्वर्गची उतरेल कार्यायोगे विकासाच्या. महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास करील ऐसे शिक्षण खास, जरी दिले जाईल त्यांस तरीच भावी जग पालटे. महिलांचे उत्तम शिक्षण, शिक्षणात असावे जीवनाचे स्थान, जीवनात असावे स्वारस्यपूर्ण, शांती दयादी भावनांचे. समाज विकास ज्यास आवडे, त्याने शिकवावे मुलींना धडे, लिहिता वाचता येईल एवढे, तरी शिक्षण आवश्यक. तैसीच शिकवावी टापटीप, गाणे बोलणे वागणे अनुरूप, घर पाहताचे कळावे आपोआप, कैसी येथील महिला ते. मुली बाळींस उत्तम ठेवणे, हे तो माता पित्यांचे कर्तव्य प्रमुखपणे, त्यानेच राष्ट्राचे फेडील पारणे, घर संताने आपुलिया. मी पाहिले मुले फार शिकती, यंत्रविद कारागीर होती, परी मुलींसाठी योजना अति मंद आहे शिक्षणाची. ऐसे समाज न व्हावे, मुलांपरीच मुलींना शिकवावे, त्यांचे स्थानमान नेहमी असावे सहकारी तेचे. मुलास विविध उत्तम ज्ञान द्यावे, तैसेची मुलींनाही शिकवावे, हेळसांड करू नये हे जाणावे समाजाने. परी स्वतंत्र असावे मुलींचे शिक्षण, स्त्री पुरुषांचे उद्योग ही भिन्न, जेथे होते दोघांचे मिलन, प्रसंग कठीण ओढवती. विचारे जे जे काही होते, त्यास योजनाबद्धता राहते, अविचाराने जाता मोहपंथे, धोका मागुता पावती. म्हणून समजोनी शिक्षण द्यावे, दोन्ही रथचक्रा सारखे करावे, शक्ती युक्तींनी भरावे गाव सारे आपुले, परंतु नेहमी भयभीत करावे, प्रत्येकाचे स्थान भिन्न ठेवावे, मग स्वभावास वळण कोणी द्यावे, संसर्ग येता स्त्री पुरुषांच्या विकृत कल्पना, भ्रमभीती परस्परांच्या मना, यासाठी वाढवावा बंधू भगिनीपणा, योग्य संबंधे. शिक्षणात अशीच करावी व्यवस्था, न होईल परस्परांची अनास्था, या दृष्टीने शिकवोनी समजता, वळण द्यावे नैतिकतेचे. दोघांनाही आपले ब्रीद कळे, तरीच आगळा अनर्थ टळे, एरवी पिंजऱ्यात जरी वेगळे, तरी गोंधळे वृत्ती त्यांची. म्हणून सशिक्षणही नाही वावगे, परिनैतिक भाव राहती जागे, शिक्षणी जागृती ठेवणे सर्वांगे, काम नेत्या वडिलांचे. शिक्षणी सांभाळोनी तनुमन, करावे मुलींबाळीस विद्वान, अंगी असावे शौर्यपूर्ण, ब्रीद आपले रक्षाया. जेव्हा पुरुष पावतो पतना, त्यास स्त्री प्रकृती सहन होईना, तेव्हा महिलात असावी संघटना, त्याची सुधारणा करावया.
जैसी मुलांची संघटित सेना तैसी स्त्रियांची असावी संघटना. आपल्या सुख दुःखांच्या भावना प्रगटवाव्या सभा संमेलनी. पुरुषांचे जैसे स्फूर्तिस्थान तैसेची महिलांचे असावे उन्नती भुवन. त्यात सभा प्रार्थना कथा कीर्तन उपक्रम पूर्ण महिलांचे. दूर सारोणी जाती आदिभाव जमवोनी महिला समुदाय सर्व. तिळगुळ हळदी कुंकू शारदोत्सव सहभोजनादी करावे. उत्सव साध्वी प्रतिव्रतांचे जयंती पुण्यतिथी पर्वतयांचे. वाचनालयाधिक महिला विभागांचे जेथे तेथे आवश्यक. स्त्रियांचे स्वतंत्र मेळ समुदाय त्यांच्या उन्नतीचा कला गौरव. प्रतिकाराची ही त्यांना जाणीव अवश्य असावी. माझे म्हणणे श्रोतयाते जे जे सुख असेल पुरुषाते. महिलांशी असावे भिन्नपणे ते स्वातंत्र्य सुख साधन. सर्व सोयी पुरुषांकरिता स्त्रियांसाठी सर्व व्यथा. हे कोण बोलते शास्त्र आता द्यावे हाता झुगारुणी. पुरुष उन्नतीस चढला परी काहीच न कळे महिलेला. तरी तो गावची एक कल्ली झाला नशिबी आला ह्रास त्रास. म्हणून रथांची दोन्ही चाके मजबूत करावी कातोनी सारखे. तरीच संसार गाडी सुखे सुखावेल ग्राम जीवनाची. आदर्श ऐशे माता पिता जन्म देतील आदर्श सुता. ते वैकुंठ बनवितील भारता तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ गुरु शास्त्र स्वानुभव सम्मत. ग्रामोद्धार कथिला महिलोन्नतीत 20वाध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय.